नो सो प्रॉब्लेम, नो. या सो एक लक्षात घ्या, हा जो चॅप्टर आहे, जो व्हॉट एव्हर यू गिव्ह इट कम्स बॅक टू यू. ब्युटिफुल चॅप्टर हा. म्हणजे आपल्याला हा, दिस इज समथिंग टू लिव्ह फॉर. दिस इज समथिंग दॅट वी ऑलवेज, आपल्याला अध्यात्माने पण शिकवलेलं आहे, आपल्या परंपरेने पण शिकवलेलं आहे. आपण सहजपणे म्हणतो सबका मंगल होय, आणि ते मनापासून म्हणतो, प्रत्येकाला चांगलं व्हावं, प्रत्येकाला त्याला पाहिजे ते मिळावं. हे आपल्या मनातून आपण सतत भावना निर्माण करत असतो. आपण शुभेच्छा देतो एकमेकाला, आपण जाऊन भेटतो एकमेकाला. अगदी वी गो टू मॅरेज सेरेमनीज अँड वी से दॅट यू शुड लिव्ह अ ग्रेट लाईफ, हॅपी मॅरिड लाईफ. किंवा एखाद्याच्या वाढदिवसा दिवशी जातो, त्याच्या मनापासून त्याच्यासाठी प्रार्थना करतो. देर आर सो मेनी ऑकेजन्स वी फाइंड टू ऍक्ट, शो दॅट की वी वॉन्ट द वर्ल्ड टू बी अ बेटर प्लेस. अगदी आपण पसायदान जरी पाहिलं तरी त्यामध्ये जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जातं, ज्याला जे पाहिजे ते मिळावं, इथपासूनच क्रिएशन झालेलं आहे. त्यामुळे ही आपली परंपरा आहे खरं म्हणजे. हा जो चॅप्टर आहे, दिस इज व्हॉट वी लिव्ह, हे आपण सहजपणे म्हणतो. म्हणजे हा जर चॅप्टर नीट आपण जर लक्षात घेतला तर लक्षात येईल की आपल्याला हे परंपरेने शिकवलेलं आहे. मे बी वी हॅव फॉरगॉटन बाय अवर ऍक्ट्स ऑर बिहेवियर्स. किंवा आपण ज्याला लॉ ऑफ कर्मा म्हणतो किंवा कर्माचे सिद्धांत म्हणतो, हे सगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण हे सगळं शिकलेलो आहोत. वृंदावन सेज दॅट की तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळणार आहे. आणि तुम्ही डेलिबरेट ऍक्ट ऑफ काइंडनेस जर कराल तर इट इज पाथवे टू रिचेस. सायन्स ऑफ गेटिंग रिच हा फार मोठा रोंडाबांच्या कामाचा बेसिस राहिलेला आहे. आणि सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये वॉलेस डी वटल्सनी याचं खूप चांगलं हे केलेलं आहे. तो म्हणाला, वेन यू वॉन्ट टू बी रिच यू फील दॅट की अदर्स आर बिकमिंग रिच. यू कांट बी रिच बाय मेकिंग अदर्स पुअर. सो वेन यू वॉन्ट richness for you, riches for you, you think that world is becoming richer. आज तुम्ही बघा, आज जगभरामध्ये ज्या उलथापालथ चालू आहे, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातं, हे जे आपण म्हणतो की सगळ्यांना शांतता, सगळ्यांना पाहिजे ते मिळण्याची गरज काय आहे? कारण इराण आणि बाकीच्यांचं युद्ध चालू आहे, पण सफरिंग मध्ये आपण पण आहोत. आपण हे नाही म्हणू शकत की माझं घर सुरक्षित आहे, माझ्या आजूबाजूला काही गोंधळ नाही आहे, सो आय एम सेफ. बट स्टील वी आर फेसिंग व्हॉट वी आर फेसिंग बिकॉज ऑफ समबडी एल्स इज फायटिंग विथ इच अदर. म्हणून हे जो जे वांछील तो ते लाहो, हे सगळं जे आहे हे फार महत्वाचं आहे. आणि हे आपल्याला 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेली गोष्ट. हा चॅप्टर जो आहे तो त्याच्याशी कनेक्टेड आहे. यू नीड टू बी व्हेरी काइंड विथ पीपल, यू नीड टू बी व्हेरी जनरस विथ पीपल, यू नीड टू बी व्हेरी, ज्याला असं म्हणूया की गिव्हिंग फॉर द पीपल. अँड ऍटलिस्ट यू कॅन गिव्ह दॅट की, गिव्ह दोज फिलिंग्स की सबका मंगल होय, तुमचं पण भलं हो, तुम्हाला जे पाहिजे ते मिळो, तुम्हाला पाहिजे तेवढी संपत्ती मिळो. यू शुड हॅव ऑल द थिंग्स दॅट यू वॉन्ट इन युअर लाईफ. आणि आपण कित्येक लोकांना भेटत असतो, कित्येक लोकांना आपण शेक हँड करत असतो, कित्येक लोकांशी आपण फोनवर बोलत असतो. सो मे बी दॅट फ्यू सेकंड्स, 3 to 4 seconds ऑफ अ थॉट, की या व्यक्तीचं भलं हो, या व्यक्तीचं चांगलं हो, जे पाहिजे ते मिळो, दॅट विल ब्रिंग मोर रिचेस टू यू, दॅट विल क्रिएट मोर वेल्थ or more things coming to you, because whatever you give comes back to you. Now, if you keep on hating people, if you keep on cribbing and crying about people, if you keep on complaining about people, if you keep on finding what is wrong with people, लोकांमध्ये काय वाईट आहे, लोकांमध्ये काय चांगलं नाही आहे, दॅट इज व्हॉट पीपल विल फाइंड इन यू. भगवद्गीतेमध्ये पण हेच सांगितलेलं आहे की तुम्ही एकमेकांसमोर जर आरसे ठेवले आणि त्या आरशासमोर जर, सिद्धांत हाच आहे, इट इज रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे कसं, भगवद्गीता काय म्हणते की तुम्हीच तुमचं रिफ्लेक्शन आहात. सो फॉर एक्झाम्पल, इफ यू आर सिटिंग इन फ्रंट ऑफ मिरर्स, आणि एका मिरर सोबत तुम्ही जर, मिरर, एक दोन मिरर एकमेकांसमोर आहेत, आणि तुम्ही एका मिरर समोर बसलेला असाल, तर मागे त्या मिररमध्ये ज्या अनंत प्रतिमा दिसत आहेत त्या तुमच्याच आहेत. त्यामुळे प्रत्येक माणूस हा आपल्या आजूबाजूला जो असतो तो कुठेतरी आपलं रिफ्लेक्शन असतो. वी फाइंड व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड इन अदर्स, बट ते तुमच्यात गुड किंवा बॅड असल्याशिवाय बाहेर दिसणार नाही. अगदी सिंपल सांगायचं झालं तर, से फॉर एक्झाम्पल, अनलेस यू नो व्हॉट इज ब्लू कलर, यू कॅनॉट आयडेंटिफाय व्हॉट इज ब्लू आउटसाइड. तुम्हाला आतमध्ये जर ब्लू कलर हा माहितीच नसेल तर तुम्हाला बाहेरून ब्लू कलर काय आहे हे माहितीच होणार नाही. तसं त्यामुळे तुमच्या आतमध्ये ते गुड किंवा बॅड, जर गुड असेल तर तुम्हाला सगळं गुड रिफ्लेक्ट होईल, बॅड असेल तर सगळं बॅड रिफ्लेक्ट होईल. बिकॉज इनसाइड ऑफ यू, यू नो व्हॉट इज ब्लू. सो इफ वी गिव्ह टू मच ऑफ हवा टू व्हॉट इज बॅड, व्हॉट शुड नॉट बी, लोकांनी असं नसलं पाहिजे, लोकांना किंवा जेलसी आहे खूप लोकांविषयी, इफ दे हॅव अर्न मनी, व्हॉट एव्हर वेज, यू हॅव नो राईट्स टू से दॅट दे हॅव डन इट इन रॉंग वे और राईट वे.
लाईक श्रीकृष्णाचा अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये हेच सांगणं की इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ते त्यांचं पुढे काय होणार आहे, त्यांचं कर्म जे आहे त्यांना तिथे घेऊन जाईल आणि त्याचं उत्तरदायी मी असेल, तू नाही. तुझं काम आहे फक्त कर्म करणे. सो वी आर ऑल हिअर टू परफॉर्म आवर ड्युटीज. वी ऑल आर हिअर टू परफॉर्म व्हॉट वी आर असाइन टू, अँड दॅट इज मेकिंग दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस. हे जग अधिकाधिक चांगलं कसं होत जाईल, या जगाला अधिकाधिक माझ्यामुळे चांगलं कसं मिळत जाईल, दॅट इज व्हॉट वी आर सेंट हिअर फॉर. अँड द बेस्ट वे टू डू इट इज द ड्युटी ऑफ द गॉड, अँड द ड्युटी ऑफ गॉड इज प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे. एव्हरीबडी इज बिकमिंग रिच, एव्हरीबडी इज बिकमिंग अ ग्रेट पर्सन. त्याचं कुटुंब, त्याची फॅमिली इज क्रिएटिंग अ ग्रेट फॉर्च्युन्स फॉर देमसेल्व्स. आपण सोशल क्लबमध्ये भेटत असतो, कित्येक ठिकाणी आपण मीटिंग्स घेत असतो. सो प्रत्येक ठिकाणी क्रिएटिंग दॅट इनहेरंट फिलिंग आपल्यामधून की या व्यक्तीचं भलं झालं पाहिजे, माझ्यासमोर बसलेल्या अनेक व्यक्तींचं भलं झालं पाहिजे, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना पाहिजे ते मिळालं पाहिजे. दॅट इज व्हॉट दिस चॅप्टर इज ऑल अबाउट. You be kind with everyone. You be generous with everyone. You be deliberately creating with everyone की they are getting great life. आणि याला पर्टिक्युलरली प्रॅक्टिस करा. आज तुम्ही जेव्हा जेव्हा लोकांना भेटाल, जेव्हा जेव्हा लोकांचे फोन कॉल्स येतील, टेक अ मोमेंट अँड से की ह्या व्यक्तीला जे पाहिजे ते मिळो, जो जे वांचेल तो ते लावो. आज आम्ही लीडर्सचा वर्क डे आमचा, आज 27-28 जण आम्ही एकत्र असणार आहोत. की इमॅजिन करा किती मोठी अपॉर्च्युनिटी. पूर्ण एकमेकाला भेटत असताना दिवसभर वी आर गोइंग टू बी विथ इच अदर फॉर द होल डे, क्रिएटिंग विथ इच अदर की आज प्रत्येकाचं भलं हो, एव्हरीबडी विल गेट रिचेस, अँड क्रिएटिंग दॅट इन्व्हायरमेंट, क्रिएटिंग दॅट ऑरा, क्रिएटिंग दॅट एनर्जी इन द रूम फॉर द डे. कॅन यू इमॅजिन व्हॉट दॅट विल ट्रान्सलेट इन टू? दिवसभरामध्ये आम्ही त्या हॉटेलमध्ये असो त्यावेळेस कित्येक आजूबाजूला त्यांचा स्टाफ असतो, कित्येक जण आजूबाजूला असतात, दे सर्व अस. सो रिअली क्रिएटिंग विथ देम. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणीतरी आपल्याला प्रेमाने काहीतरी आणून देतं. सो क्रिएटिंग विथ दॅट पर्सन, मनोमन की या व्यक्तीचं भलं हो, या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. बिईंग दॅट काइंड ऑफ पर्सन इज व्हॉट दिस चॅप्टर इज ऑल अबाउट. मी तुम्हाला जसं फ्लोरेन्स स्कॉवेल्सींच्या पुस्तकाविषयी बोललो होतो, द गेम ऑफ लाईफ हाऊ टू प्ले इट मधला एक तिचा 5वा चॅप्टर आहे, लॉ ऑफ कर्मा अँड द लॉ ऑफ फॉरगिव्हनेस. त्यामध्ये ती सुरुवातीला याच विषयी बोलते. ते म्हणते, मॅन रिसिव्ह ओनली दॅट विच ही गिव्स. द गेम ऑफ लाईफ इज गेम ऑफ बुमरँग. इथूनच तो पुढे चॅप्टर आलेला आहे. मॅन्स थॉट्स, डीड्स अँड वर्ड्स रिटर्न टू हिम सूनर ऑर लेटर. इट इज ॲस्टाउंडिंग ॲक्युरेट विथ इट्स ॲस्टाउंडिंग ॲक्युरेसी. तुम्ही जे पाठवले ते तुमच्यापर्यंत आज न उद्या येणारच आहे. So this is law of karma, which is Sanskrit for comeback. Whoever is man, whatever man soweth, जो तुम्ही पेरता तेच उगवतं. सो इथे फ्लोरेन्सनी हे पूर्ण चॅप्टर हा डेडिकेट केलेला आहे एकाच गोष्टीला, की तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टीची कमतरता भासत असेल तर कन्सिडर करा, यू आर नॉट क्रिएटिंग दॅट फॉर अदर्स. सो आज आपल्याला काय क्रिएट करायचं दिवसभरामध्ये, जी जी लोक तुमच्या समोर येतील, जे जे लोक तुमच्याशी भेटतील, क्रिएट अबंडन्स फॉर देम. मेंटली त्यांच्यासाठी तुम्ही यामध्ये उभा राहा की तुमचं भलं हो, तुमचं मंगल हो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, अबंडन्स ऑफ मनी तुमच्या लाईफमध्ये हो, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. And then you will be filled with that positive energy. Now, if you can create this for the whole day ना, त्याचा अजून एक परिणाम सांगतो मी. सायंटिफिकली इट इज प्रूव्हन दॅट की वॉटर हॅज गॉट मेमरी. पाण्याला मेमरी आहे. म्हणूनच आपण संकल्प वगैरे करत असताना पाणी चार्ज करत असतो, पाणी येतो हातामध्ये. कुठल्याही धर्मात बघा पाण्याचा वापर होतो. आणि इमोटो नावाच्या एका सायंटिस्टने तर हे प्रूव्ह केलेलं आहे की वॉटर हॅज गॉट मेमरी, गुड बॅड दोन्ही मेमरीजमध्ये त्याला चार्ज केलं जातं. म्हणून पाणी सगळीकडे वापरलं जातं. शरीरामध्ये 70% पाणी आहे. नाव हे पाणी जेव्हा तुम्ही चार्ज करता ह्या गुड किंवा बॅड फिलिंग्सनी, दॅट इज व्हॉट युअर लाईफ बिकम्स. When you keep on thinking negative, your body becomes negatively charged, you attract diseases, you attract so many things. When you create those positive thoughts for a longer period, your body's water also gets charged. म्हणून आपण तीर्थ वगैरे देतो ना, पाण्याला तीर्थ कधी कन्वर्ट केलं जातं, त्याच्यावर जेव्हा
काही संस्कार केले जातात. तसंच शरीरामधला पाण्याला चार्ज करण्याचा मार्ग काय? व्हायब्रेशन्स आहेत, थॉट्स आहेत. त्यातून आज दिवसभर तुम्ही जे जे थॉट्स द्याल, युअर बॉडी इज गोइंग टू रिचार्ज बाय दॅट. दिस इज सायन्स. सो आज दिवसभरामध्ये क्रिएट लॉट ऑफ अबंडन्स फॉर एव्हरीवन. क्रिएट लॉट ऑफ लव्ह, केअर, फॉरगिव्हनेस फॉर एव्हरीवन. दॅट्स व्हॉट यू विल रिसीव्ह. सो दिस इज द प्रॅक्टिस अलॉंग विथ अदर प्रॅक्टिसेस. ह्या प्रॅक्टिसेस करा. आज दिवसभरात मजा करा हे करत असताना, आणि जो जे वांछेल तो ते लाहो, इथेच उभे राहा. सो दॅट्स इट फॉर टुडे. आज काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही शेअरिंग असेल तर वी कॅन गो अहेड. एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर. Sir, I would like to share an incident येस शीतल, प्लीज गो अहेड. experienced yesterday. या सर, आपने कहा था कि आज 2 चैप्टर्स पहले कि हमारे आसपास जो भी लोग हैं उनको हम कुछ दे रहे हैं, यू फील इट. येस. तो I was on the signal. 50 लोग थे सिग्नल पे, and I was listening to a song, I am a billionaire now. उस टाइम वो फीलिंग आया कि आई एम अ बिलियनियर, एंड उसके वर्डिंग्स बहुत सारे जिसमें आई एम अ बिलियनियर एंड यूनिवर्स हैड डिड दिस मैजिक टू मी. I don't, but I'm a billionaire now. Being a billionaire, I distributed so many things to 40 people, and I felt मैंने उनको पैसा दिया, मैंने गिफ्ट्स दिए, लाइक आपने जो अभी कहा, जो जे वांछी तो तिला. येस. तो जो भी जरूरत है तो आई हेल्प देम. हेल्प की जगह जो भी मेंटली आई गिव इट अवे, एंड आई फेल्ट वेरी गुड एट दैट टाइम, लाइक इट वाज अ बिलियनियर फीलिंग फॉर मी. वंडरफुल शीतल, दैट्स व्हाट इज रिक्वायर्ड ना. हम लोग जो हमारे इस तरीके से हम लोग अगर गिविंग का प्रैक्टिस करते हैं तो वी आर ऑन द फ्रेम ऑफ पॉजिटिव फ्रीक्वेंसी. थैंक्स फॉर शेयरिंग दिस. येस, एनीबडी एल्स? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग श्रद्धा, बोल आईला बोलायचंय सर. प्लीज. हा सर, गुड मॉर्निंग. नमस्कार, गुड मॉर्निंग, बोला. आत्ता जो विचार ऐकत होतो आपण, आणि खरंच आपल्या संस्कृतीशी जो तुम्ही रिलेट केला किंवा तो होतो आहेच आहे. तर मला इतकं छान वाटतंय, ते सगळे तुमचे चॅप्टर्स रोज ऐकतेय मी श्रद्धा बरोबर. आणि त्याच्यामध्ये सर्वाभूती राम किंवा जो जे वांछिल तो तेला हो, हे जो विचार तुम्ही आपण आत्ता त्याच्यावरची जी चर्चा ऐकली आहे, तर म्हणजे खरंच तुम्ही जे द्याल आणि ते परत येईल, हे जे आपला कर्माचा सिद्धांत आहे तोही आहे. आणि प्लस हा जो आपण आज ऐकतो आहोत, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं संमेलन होऊन आपली जी हिंदू धर्म संस्कृती आहे किंवा जी आपली संस्कृती आहे ती आपण त्यातनं पुढे नेतो. आणि मला आधी वाटलं की हे चॅप्टर सगळे पैशाशी रिलेटेड असतील किंवा काय, तर आता ती विचार करेल की हे पैशाशी रिलेटेड. पण मी अध्यात्माशी किंवा मानसिक आपल्या सर्व समाजामध्ये कसं वातावरण असायला हवं अशाशी रिलेटेड केलं तरी ते चॅप्टर कामाला येत आहेत. म्हणजे इतकं सुंदर चाललेलं आहे. खरंच मला छान वाटतं. धन्यवाद. थँक्यू तुमच्या शब्दांबद्दल. थँक्यू सर. थँक्यू श्रद्धा. Yes, anything else for anyone, or we can continue with creation of the day now? सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विशाल, बोला. सर आत्ताच्या टॉपिक बद्दल थोडंसं बोलायचं आहे. बोला ना. काही ज्या व्यक्ती आहेत की ज्या इन टर्म्स ऑफ बिझनेस किंवा इन टर्म्स ऑफ रिलेशन ज्यांनी पूर्वी काही त्रासदायक गोष्टी केलेल्या आहेत, ज्यांना पूर्वी आपण स्किप केलेला आहे, आता काही त्या रिलेशन मध्ये नाहीत किंवा आता बिझनेस मध्ये पण नाहीत. या गोष्टींबद्दल काहीतरी डोक्यामध्ये जुन्या गोष्टी असतात, पण आता आम्ही ते हळूहळू बाहेर काढतोय. अशा व्यक्तींबद्दल सर काय करायला पाहिजे? एक लक्षात घ्या, पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला काय म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्री जीवांची. तिथे ज्ञानेश्वरांनी किती छान क्रिएट केलं. ते म्हणतात की जे खळ जे आहेत, म्हणजे ज्यांची दुष्प्रवृत्ती आहे, ज्यांच्यात काही वाईट भावना आहेत, त्यांची व्यंकटी म्हणजे त्यांचे असे विचार करण्याची प्रवृत्ती सांडो म्हणजे सोडून देवता. आणि हे करून ही ज्यावेळेस माणसं त्यांची व्यंकटी जर नाही सांडली, आज एक लक्षात घ्या, आज तुमचा माझा काही प्रॉब्लेम नाहीये, भारतातल्या सगळ्या लोकांचं व्यवस्थित आहे, पण ते इराणचा आणि अमेरिकेचे पंगे चालू आहेत, आपण इम्पॅक्टेड आहोत ना. हो.
म्हणजे त्या खणांची जर व्यंकटी सांडली नाही तर आपल्या डोक्याला तर ताप आहेच आहे ना. बरोबर. म्हणून ते जरी दूर असले तरी त्यांची खळ प्रवृत्ती किंवा त्यांच्यातली निगेटिव्हिटी आपल्याला इम्पॅक्टेड असते. म्हणूनच तर ज्ञानेश्वर म्हणतात की जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यांनी त्यांचं सत्कर्म जे आहे त्याची रती वाढव, भूता परस्पर जवळ मैत्र जीवांचे. मग हे केल्यानंतर आपण मैत्र होऊ शकतो. म्हणून तुम्हाला काही त्रास दिलेले लोक सुद्धा पॉझिटिव्ह व्हावेत, त्यांच्या लाईफमध्ये चांगलं व्हावं हा विचार तुमच्या डोक्यात सतत आला पाहिजे. अन्यथा यू विल बी इम्पॅक्टेड समहाऊ. ओके. राईट. येस सर. थँक्यू. राईट. सो चलो, आजचा दिवस तुमचा सगळ्यांचा शुभ जावा, मंगलमय जावा. आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट एव्हर यू विश विल कम ट्रू अँड पीपल इन युअर लाईफ विल हॅव, तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या लाईफमध्ये पण तुमच्या हातून कॉन्ट्रीब्युशन घडो, ही माझ्यातर्फे आणि रेणुकातर्फे तुमच्यासाठी सदिच्छा, शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. उद्या परत जॉईन करूया. थँक्यू सर. थँक्यू. Thank you so much, sir. Thank you, sir. थँक्यू Thank you, sir. थँक्यू प्रसन्न.